म्हणजे मला माझ्या मुलाबद्दल सांगायचंय, अभिराजबद्दल, की म्हणजे तो बेसिक पासून होता म्हणजे मॅम तुमच्याकडे. तसं आता 5th लेवल त्याची पूर्ण झाली. म्हणजे एकदा मॅमकडे दिला मुलगा, नंतर म्हणजे क्लासला जरी बसला तरी म्हणजे असं बघायची गरज नाही आहे आपल्याला की आता काय करतोय तू. म्हणजे एकदम म्हणजे आपण कधी मध्ये जरी बघितलं तरी त्याचं इकडे इकडे लक्ष नसणार, बिलकुल लक्ष नसणार, फक्त मॅम आणि तो. म्हणजे एवढं व्यवस्थित असायचं. आणि ह्या गोष्टीचं फक्त मी मॅमला श्रेय देते. एवढं की म्हणजे मला असं वाटतंय की म्हणजे त्या मॅम आमच्या स्कूलमध्ये का नव्हत्या. म्हणजे खरंच एक शिक्षक जसा घडवतो का मुलाला, म्हणजे त्याच्याकडे पण असतो की आपण म्हणजे कसं त्या मुलाला हे करू शकतो. आणि असं नाहीये की मला म्हणजे हाच की नंबरच यावा असंच काही नाही. म्हणजे त्याच्याबद्दल मला त्याचं काहीच नाही वाटलं. म्हणजे दुसरीही मुलं होती, तेही त्या टोन मध्येच वाचत होती. म्हणजे टीचर जशा टोन मध्ये तुम्ही जसं वाचून घेतलं त्यांच्याकडून, आणि आणखीनही त्यांनी ते स्ट्रेस अनट्रेस इवन शब्दातला सेंटेन्स मधला, म्हणजे मी एवढं थँक्यू म्हणू शकते की मला म्हणजे 100 इन्फिनिटी थँक्यू मॅम तुम्हाला. खरंच मी म्हणूच शकत नाही, शब्दात सांगू शकत नाही. खरंच लॉट ऑफ थँक्स मॅम. आणि फक्त ह्याच नाही, तुमचा मोठा मुलगा पण माझ्याकडे हो, हो, होता, हो. अभिराज आणि आराध्य. आराध्य. हो. म्हणजे आराध्याचं सगळं झाल्यावर तुम्ही पुन्हा ह्याला हो. लावलं. वेन यू आर डुईंग दिस, वेन सिबलिंग्स आर ऑल्सो कमिंग, नाउ डेज सिबलिंग्स निबलिंग्स ऑल आर कमिंग, बट दिस हॅपन्स इफ यू आर गेटिंग द क्वालिटी अँड दॅट मच डिवोशन, दॅट मच कमिटमेंट अँड दोज रिझल्ट्स यू गॉट, राईट? आणि आता त्यांनी बाहेर पण म्हणजे अबॅकसच्या टीचरची अबॅकसची होती, मग त्या म्हणल्या तू कर फोनिक्सचं याला. तर त्यांनी 100 आउट ऑफ 92 मार्क पाडले. वा, क्या बात है. म्हणजे मी म्हणलं हे श्रेय फक्त मॅमला द्यायचं, जाऊन आपण. थँक्यू. आणि म्हणजे हा क्लास झाल्यानंतर आता साधारण तुम्ही 2-2.5 वर्ष झाले माझ्याकडे फोनिक्सचं हो. घेताय, सगळ्या लेवल्स झाल्या, आणि त्या लेवल्स कम्प्लीट झाल्यावर वेन युअर चाइल्ड इज टेलिंग यू की मम्मा मला पुढचं दुसरे बाकीच्या क्लासेसचं मॅडमला विचारायचंय, लावायचे आहेत, Yes. सो धिस अर्ज फ्रॉम विदिन, Yes. दिस इज इम्पॉर्टंट अँड धिस शोज की त्यांना किती इंटरेस्ट निर्माण झाला आहे इंग्लिश लँग्वेज मध्ये, अँड दिस इज द रिअल स्किल ऑफ द बेस्ट टीचर. आणि असं नाहीये, मला एक पॉइंट आणखीन सांगायचा आहे. आता मंगळवारी क्लास असायचा आपला 7 ते 8:30, त्या टायमिंगला तुमची आठवण होती आम्हाला. हे महत्वाचं. क्लास संपल्यावर सुद्धा आता आम्ही क्लासला नाहीये म्हणजे मंगळवारी संपली लेवल हा. तुमची. तरी पण तुमची मंगळवारी आठवण होते आम्हाला, आणि या आम्ही बात तुमच्या आहे. त्या टोन मध्ये बोलतो. लवली लव. खरंच मॅम, असं म्हणजे मला खूपच छान वाटतं. म्हणजे म्हणजे शब्दात सांगू शकत नाही मी ही गोष्ट. आणि त्याला इव्हन प्रत्येक टीचर त्याला उठून हे पूर्ण त्यांनीच बुक वाचलं पाहिजे, पूर्ण लेसन. Wow. कारण ह्याच्यासारखं कोणच वाचू शकत नाही. टीचर मला असं सांगितलं, आणि तेव्हा मला स्कूलमध्ये डोळ्यात पाणी आलं, तेव्हा तुमची आठवण झाली. दिस इज हॅपनिंग ओनली फॉर तुमच्यामुळे झालं. येस, आपण जे प्रनन्सिएशन आणि ऍक्सेंट वगैरे वर्कआउट हा. करून घेतो ना मॅडम, ते सगळं प्रॅक्टिकली मुलं एवढं छान करतात की हा. ऑफकोर्स क्लासमध्ये सगळ्या मुलांसमोर उभं राहून वाचणं, किंवा अगदी किती मुलं स्कूल अॅन्युअल फंक्शनला अँकरिंग किंवा जे कार्यक्रम असतात त्याच्यात अँकरिंगसाठी सिलेक्ट होतात. एव्हरीवेअर यू गेट द रिझल्ट, कारण इंग्लिश लँग्वेज ॲट एव्हरी स्टेप यू रिक्वायर, सो इट इज ऑलवेज बेस्ट टू वर्क आउट ऑन इंग्लिश लँग्वेज, आणि ते तुम्ही राईट डिसिजन आणि केलं. ह्या वेळेस पण विचारलं, म्हणजे स्कूलच्या टीचरने इंग्लिशच्या तर विचारलंच मला की हा एवढं म्हणजे मी इंग्लिश मध्ये नाही बोलत, मग हा कस काय. मग त्या म्हणल्या तुम्ही तर मराठीतच बोलतात, त्या इंग्लिश मध्ये बोलतात पण मी मराठीत बोलतो. मग त्या म्हणल्या कस काय ह्याला एवढं असं. मी म्हणलं मग तुमचं नाव सांगितलं. ओके असं म्हणल्या त्या. म्हणजे त्या ओळखत होत्या तुम्हाला. आणि नंतर आता अबॅकसच्या मॅम पण म्हणल्या अच्छा तुम्ही तिथे क्लास लावलाय का, ओके. म्हणजे त्या ओळखतायत, म्हणजे ऑनलाईन तुमचे ते जे युट्यूबचे व्हिडिओ पाहिलेत ते. म्हणजे मी म्हणलं बेस्ट थँक्यू अँड प्लेजर इज माइंड टू. आणि हे तुम्ही असं शेअर करत राहता, त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर जो हॅपीनेस आणि ग्लो आहे तो याच्यामुळे असतो की वेन आय सी दी इम्प्रूव्हमेंट अँड ग्रोथ ऑफ माय स्टुडंट्स. थँक्यू.